महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि रास्ता रोकोला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। कांद्याची माळ घालून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होताय आणि प्रामुख्याने जर बघितलं तर या ठिकाणी रास्ता रोकोला सुरुवात झाली। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी जे आंदोलन आदरणीय अंबादासजी दानवे साहेब, रोहितजी पवार यांनी आयोजित केलेलं आहे, त्यासाठी इथं प्रचंड प्रमाणात शेतकरी उपस्थित आहेत। सर्वांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे सर्वजण उपस्थित आहेत। कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे ही सर्वांची भावना। प्रामुख्याने जर बघितलं तर नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही कांदा खरेदी झालेली आहे। वेळोवेळी तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवला, आता थेट रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे, त्या लढाईतही तुम्ही पुढे आहात। हो, आता लढाई ही शेतकऱ्यांची आहे आणि सर्वांसाठी आता लढणं, शेतकऱ्यांसाठी लढणं, वेगवेगळे आयुध वापरून प्रयत्न करतोय। त्याच्यातलं हे एक आयुध वातावरण निर्माण करणं आणि शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर आणणं यासाठी हे आंदोलन आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे, रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे, काय अपेक्षा सरकारनं काय या सगळ्या दरम्यान दखल घ्यावी? शेतकऱ्यांच्यासाठी हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी हे सर्वजण आम्ही इथं उपस्थित आहोत। शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून सरकार सांगत असलं तरी शेतकऱ्यांचं हित कोणी जोपासत नाही आणि त्यासाठीच हे आंदोलन आहे। एकूणच जर बघितलं तर स्थानिक खासदार असलेले राजाभाऊ वाजे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांचा जो या ठिकाणी कांद्यादाराचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आक्रमकपणे हे सगळे नेते जे आहेत ते मांडताना दिसत आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आत्ताच्या घडीला या ठिकाणी हे जे नेते आहेत हे आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, चांदवड, नाशिक। कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी नाशिकच्या चांदवडमध्ये आक्रोश महामोर्चा पाहायला मिळतोय। कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आक्रोश महामोर्चा निघालाय। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची त्यांची मागणी आहे। नाफेड एनसीसीएफने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत। बैलगाडीवरून ते या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत। खासदार भास्कर भगरे, शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळतंय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली होती। शासकीय कांदा खरेदी कमी दरात होतीये, शासन शेतकऱ्यांना फसवतंय, केंद्र सरकार शेतकरी हिताचं नाहीये अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय असं सुद्धा त्यांनी म्हटलं। तर रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी आक्रोश महामोर्चा निघालेला आहे। नाशिकच्या चांदवडमधली आपण दृश्य पाहतोय, शेतकऱ्यांचा आक्रोश महामोर्चा पाहतोय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी ते करतायत। नाफेड एनसीसीएफने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी केलेली आहे। आपण पाहतोय रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। हॅलो, हो हो हो, खासदार भास्कर भगरे, शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर आता नाशिकच्या चांदवडमध्ये आंदोलन चांगलंच तापलेलं दिसतंय। कांद्याचा प्रश्न पेटलेला दिसतोय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात येते। तर रोहित पवार यांची प्रतिक्रिया पाहिली होती, ते म्हणाले होते की कांद्यासाठी आजचं आंदोलन आहे, पहिल्या आंदोलनाची दखल घेतली होती, दिलेला भाव कमी असून 24 रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा। भारताची कांद्याबाबत डिप्लोमसी चुकली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कांदा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, बाजार समितीत शासकीय कांदा खरेदी व्हावा असं सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय। तर नाशिकच्या चांदवडमध्ये आपण दृश्य पाहतोय, कांदा प्रश्न पेटलेला आहे। कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आक्रोश महामोर्चा निघालेला आहे। यावेळी घोषणाबाजी करण्यात येते आहे। नाशिकच्या चांदवडमधली आपण दृश्य पाहतोय,
शेतकऱ्यांचा हा आक्रोश दिसतोय. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी हा महामोर्चा निघालेला आहे. कांद्याला किमान 3,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात येते. नाफेड एनसीसीएफने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी सुद्धा जोर धरली आहे. रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांसह इतर नेते सुद्धा आपल्याला या आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहेत. एकच घोषणाबाजी यावेळी करण्यात येते आहे. मोठं जन आंदोलन उभारलेलं दिसतंय. खासदार भास्कर भगरे, शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळतंय. रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहेत. आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, किरण ताजने. त्यांच्याकडून काही अपडेट्स घेऊयात. किरण, काय नेमकं वातावरण आहे तिथे? काय घोषणा दिल्या जात आहेत? काय वातावरण आहे? कांद्याच्या दरम्यान सरकारवर हल्लाबोल केला जातोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. या सगळ्या दरम्यान जर बघितलं, शिंदे साहेब आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काय सरकारला इशारा आहे? हल्लाबोल आज सरकारच्या वतीने आमची धास्ती घेतली. कालच 1580 क्विंटलला भाव जाहीर केलेला आहे, पण भाव जाहीर केला तरी दर मिळत नाही. शेतकऱ्यांची आतुनात हाल चाललेले आहेत. म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मध्ये आंदोलन करतोय. सरकारने दर दिलेला आहे तर सरकार केंद्रातला असो राज्यातला कांद्यावरून पडलेला आहे. हे सरकार सुद्धा कांद्यावरून जाणार. रास्ता रोको सुरू केलाय. कधीपर्यंत हा रास्ता रोको सुरू राहील? काय नेमका सरकारला इशारा आहे? असं आहे की आंदोलनासाठी गाड्यात बंद करून टाकलेलं आहे. आता गनिमी आंदोलन होते की हे जे आंदोलन आहे ते रास्ता रोको केलेलं आहे, मात्र पुढचं आंदोलन गनिमी काव्याच्या माध्यमातून केलं जाईल अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अंबादास दानवे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, राजाभाऊ वाजे असतील, रोहित पवार असतील, भास्कर भगरे असतील, यांच्या सगळ्या या दरम्यान हे आंदोलन केलं जात आहे. आपण बघतोय कांद्याच्या माळा घालून हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे. प्रामुख्यानं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहे. अशा सगळ्या काळामध्ये आता जोपर्यंत सरकारकडनं या सगळ्या संदर्भामध्ये कुठलाही निरोप येत नाही किंवा कुठलंही आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा स्वरूपाचा इशारा मात्र त्या सगळ्या दरम्यान दिला जातोय. आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हे सगळे नेते यामध्ये सहभागी होत असताना ज्या पद्धतीनं या सगळ्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूनी हा संपूर्ण जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. रस्त्यावरची नेमकी काय स्थिती आहे ती देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर ही जी समोरची बाजू आहे ही बाजू आहे नाशिकहून मालेगाव म्हणजेच मुंबईहून आग्र्याच्या दिशेनं जाणारी आहे आणि या ठिकाणी रस्ता ठप्प करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. अशी सगळी परिस्थिती असताना या सगळ्या काळामध्ये ज्या रांगा आहेत त्या आता लागायला सुरुवात झालेली आहेत. याच ठिकाणी जर बघितलं तर अनेक कंटेनर जे आहे ती या ठिकाणी उभे असल्याचं दिसतंय. बस मात्र या सगळ्या दरम्यान उभी आहेत. त्या सगळ्या परिस्थितीचा एकूणच आढावा घेत असताना दुसऱ्या बाजूला जो नाशिकहून मुंबईहून आग्र्याच्या दिशेनं म्हणजेच जळगावच्या दिशेनं जाणारा जो रोड आहे तो आता या ठिकाणी बंद दिसतोय. दुसऱ्या बाजूला जो पूर्णतः खाली असलेला जो विरुद्ध बाजूचा रोड आहे तो देखील या ठिकाणी बंद आहे. दोन्ही बाजूचा एकूणच या ठिकाणी जो रस्ता आहे तो बंद या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो घेऊन या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल हे या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. अशा सगळ्या दरम्यान आता काही वेळातच ही संपूर्ण जी नेते मंडळी आहेत ते आपलं निवेदन या ठिकाणी करणार आहेत. मात्र अशा सगळ्या दरम्यान हे सगळे शेतकरी जे आहे त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल? आंदोलनाची जी एकूणच आक्रमकता आहे ती दिसते. नेते मंडळींच्या उपस्थित हे आंदोलन सुरू आहे. कधी हे आंदोलन थांबवलं जाईल? रास्ता रोको कधी थांबवलं जाईल? सरकारने शब्द द्यावा की हमीभाव 3,000च्या वर शेतकऱ्यांना भेटेल, नाही तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत. कारण ही क्रूर चेष्टा सरकारने केली आहे. 3 रुपये 4 रुपये किलो आणि रद्दीला जास्त भाव आहे कांद्यापेक्षा. या सरकारचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे.
की रद्दीला जास्त भाव आहे मात्र कांद्याला भाव मिळत नाही अशा स्वरूपाची स्थिती आहे. वेगवेगळ्या भागातले सगळे शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर हे जे नेते आहेत हे सगळे नेते या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत. या सगळ्या नेत्यांची जी भूमिका आहे सरकारनं दखल घ्यावी तरच हे रास्ता रोको जे आंदोलन आहे ते थांबवलं जाईल. या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर जी समोरची बाजू आहे ती जर बघितली तर या ठिकाणी जे आग्र्याच्या दिशेनं मुंबईला जाणारे जी वाहनं आहेत ती देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत. अतिरिक्त पोलिसांकडनं कुमक मागवण्यात आलेली आहे, रास्ता रोको बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या अनुषंगानं आता हे जे शेतकरी आहे हे या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत. कांद्याला मिळणारा दर आहे तो अत्यंत कवडीमोल दर मिळतोय आणि त्यामध्ये उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये अशा स्वरूपाची भावना या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. वेगवेगळ्या भागातले शेतकरी दिसत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय नेमकी अडचण होते? कांद्याला मिळणारा दर किती आहेत, किती फटका बसतोय? कांद्याला आता बाजारच नाही, 200-300 रुपये कांदा विकतोय. कमीत कमी 3000 रुपये बाजार मिळाला पाहिजे असे आहे. हा, दर मिळावा अशी त्यांची मागणी आहे. तुमचं काय मत आहे, किती दर मिळाला पाहिजे? कांद्याला अतिशय खर्च आहे. कांदा लागवडपासून तर बी तयार, रोप तयार करण्यापासून तर कांदा लागवडपर्यंत, कांदा काढण्यापर्यंत खर्च आहे. कांद्याला हमी भाव हा मिळालाच पाहिजे. कमीत कमी उत्पादन खर्च शेतकऱ्याचा झालेला खर्च निघून शेतकऱ्याला काही भेटण्यासाठी कांद्याला 3000 भाव भेटलाच पाहिजे. आजची मजूर उपलब्ध होत नाही, मजुरी खूप महागाई झाली, खताचे भाव वाढले, औषधं वाढले, सर्व किमती वाढल्या, खताच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या, मजुरी सुद्धा शेतकऱ्याची फिटत नाही. याच्याच नाशिक जिल्ह्याची ही कांद्याची बाजारपेठ असो, कांद्याचं माहेरघर असून ही सगळ्या शेतकऱ्यांची उपजीविका कांदा आहे. कांदा आहे. सर्व शेतकऱ्यांचं कांद्यावर उपजीविका आहे. दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे कांदा हा एक पीक नाशिक जिल्ह्यात पिकतो, त्याला पण भाव नाही. त्याला कमीत कमी 3000 भाव भेटला पाहिजे. कांद्याला किमान 3000 रुपये भाव मिळायला हवा अशा स्वरूपाची मागणी आहे. एकूणच हे सगळे नेते जे आहेत ते या सगळ्या दरम्यान आक्रमक भूमिका घेत असताना हे सगळे जे शेतकरी आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले, कांद्याला जो दर आहे तो दर या सगळ्या दरम्यान या ठिकाणी ज्या पद्धतीनं मांडणी करतायत ती आक्रमक भूमिका आहे. विविध संघटना देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अनेक शेतकरी आहेत ते मात्र उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. डोक्यावर कुणी टोपी घेतलेली आहे, कुणी उपरणं घेतलेलं आहे, तर काही टोप्या घातलेल्या आहेत. अशी सगळी एकूण ही स्थिती पाहत असताना आपला जो माल आहे नाशिक जिल्ह्यातलं जे कांदा हे प्रमुख पीक आहे ते पीक पाहता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे सगळे शेतकरी आहेत ते आपल्याला योग्य दर मिळावा यासाठी जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारलेले जे आंदोलन आहे त्यामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं दखल घ्यावी अशा स्वरूपाची अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या आंदोलनाची दिशा पाहता आक्रमक होताना हे आंदोलन दिसतंय. जवळपास 10 ते 15 मिनिटं झाले तेव्हापासून ते संपूर्ण जे शेतकरी आहेत त्यांना घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केलाय आणि आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत सरकारकडनं कुठला निरोप येत नाहीये किंवा कुठल्या स्वरूपाचं आश्वासन मिळत नाहीये तोपर्यंत आंदोलन मात्र या सगळ्या दरम्यान सुरूच राहील अशा स्वरूपाची भूमिका एकूणच या सगळ्या आंदोलकांनी घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कमीत कमी 20 ते 30 गाड्यांचा ताफा दिंडोरी पेठ मतदारसंघातून गाड्या येत आहे. सोग्रस फाट्यावर गाड्या जाणीवपूर्वक अडवल्या जात आहे. ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही पक्षाच्या कार्याने खपवून घेणार नाही. प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला आमचा अंत बघू नका. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आमची स्वतःची गाडी अडवली होती. तर सर्वांना विनंती करतो का सोग्रस फाट्यावर कोणीही गाड्या अडवू नये. प्रशासनाला विनंती आहे. किती तापलेल्या नजर जिथवर जाते तिथवर हे शेतकरी आक्रमक झालेले दिसत आहेत. कांदा प्रश्न पेटलेला दिसतोय. नाशिकच्या चांदवड मधली ही दृश्य आहेत. कांद्याच्या हमीभावाच्या मागणीसाठी आक्रोश महामोर्चा निघालाय. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश महामोर्चा निघालाय. शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की सध्या कांद्याला जो 200-300 रुपये प्रति किलो दर मिळतोय तो 3000 रुपये, किमान 3000 रुपये प्रति किलो दर कांद्याला मिळावा अशी मागणी ते करतायत. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश महामोर्चा पाहायला मिळतोय. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी ते करतायत. नाफेड एनसीसीएफने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी चांदवडमध्ये वातावरण चांगलंच पेटलेलं दिसतंय.
जिथवर नजर जाते तिथवर सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. कांदा प्रश्न पेटलेला दिसतोय.